sing it. Sing it. सत्यशोधक चित्रपटाच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या जीवनपटावर अतिशय उत्तम मांडणी केली आहे. महात्मा फुले यांचे विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सत्यशोधक चित्रपट महाराष्ट्र शासनाच्या वतीनं लवकरच टॅक्स फ्री करण्यात येईल. क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपटाचा प्रीमियर शो नाशिकच्या सिटी सेंटर पीव्हीआर चित्रपटगृहामध्ये राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळेस ते बोलत होते. चित्रपटाचे निर्माते आणि विविध कलाकार, सहकलाकार, माजी आमदार तुकाराम बेडकर यांच्यासह पदाधिकारी, बहुसंख्येनं नागरिक यावेळेस उपस्थित होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि सहकलाकारांचा सत्कार करण्यात आला. सत्यशोधक चित्रपट आज मी स्वतः पाहिला आणि आतापर्यंत जे आहे चालू आहे ते चालू. नमस्कार. सत्यशोधक हा चित्रपट मी पाहिला. आतापर्यंत आम्ही महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या संदर्भातील अनेक त्यांनी लिहिलेली आणि त्यांच्यावर अनेकांनी जे काही लिहिलं महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भामध्ये हे आतापर्यंत आम्ही वाचलं होतं. फार पूर्वी आचार्य अत्रे यांनी एक सिनेमा काढला होता महात्मा फुले आणि त्यांना राष्ट्रीय एक पारितोषिकसुद्धा मिळालेलं होतं. परंतु आता त्याला मला असं वाटतं की 70 वर्ष झाली असतील, नक्की जास्त झाली असतील किंवा कमी झाली असतील, मला आठवत नाही. परंतु त्यानंतर जे आजच्या पिढीला आपला इतिहास काय, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले काय, हे समजावून सांगणं अतिशय गरजेचं आहे. 2-4 उदाहरणं आम्ही नेहमी देतो, पण या चित्रपटामध्ये त्यांनी केलेले अनेक समाज सुधारणेची कामं जी आहेत अतिशय परिणामकारक रीतीने जे आहे या सिनेमामध्ये मांडलेली आहे. या सिनेमामधील सर्व कलाकारांची कामं अतिशय उत्तम आहे, दिग्दर्शन उत्तम आहे, जे काही सीन्स त्यांनी घेतलेले आहेत ते उत्तम आहे. हुबेहूब आपल्याला असं वाटतं की आपण त्या काळामध्ये आहोत आणि त्याचबरोबर आपण कुठे चुकतो आहोत त्या संदर्भात थोडीशी आपली जे कान उघडणीसुद्धा ह्या चित्रपटामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. हा चित्रपट स्पष्टपणे आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले यांच्याप्रमाणे सांगतायत ते की ब्राह्मणांच्या विरुद्ध नाही, ब्राह्मणत्व आणि जे अंधश्रद्धा, रूढी त्यांच्या विरुद्ध त्यांनी जे आहे लढा पुकारला होता. मग महिलांच्या आत्मसन्मानाचा, समानतेचा लढा, त्यातून वेगवेगळी जे आहेत मुद्दे त्यांनी पुढे आणले. स्वतः ते फार मोठे कॉन्ट्रॅक्टर होते हे सुद्धा आपल्या लक्षात आलं असेल. परंतु एकूण एक पैसा जो आहे त्यांनी त्या कामासाठी वापरला. त्यांचे अनेक डॉक्टर विश्राम घोले असतील, कृष्णाजी असतील, इतर जे अनेक लोक आहेत ब्राह्मण समाजातले आहेत, त्या सगळ्या त्यांच्या ज्या सहकार्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला इथे पाहिजे. चित्रपट अतिशय प्रभावी आहे, परिणामकारक आहे. त्यातला जो शेवटचा संदेश महात्मा ज्योतिराव फुल्यांचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेलं आणि बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं आता एक काम जे आहे तुम्ही करायचं आहे, तुमच्या शिरावरची जबाबदारी आहे. ही खरोखर आपल्या शिरावरची जबाबदारी आहे. पण पहिल्यांदा हा चित्रपट आपण दाखवला पाहिजे, लोकांनी तो पाहिला पाहिजे. म्हणजे मग त्याची काय जबाबदारी बाबासाहेब आंबेडकर सांगतायत कशाच्या संदर्भाचे बोलतात हे आपल्याला कळेल. त्याच्यासाठी प्रत्येकाने हा सिनेमा पाहिलाच पाहिजे असा आपण केला पाहिजे. कारण ह्या सगळ्या गोष्टी आम्ही 1,00,000 भाषणातून सांगू त्या अवघ्या 2-3 तासामध्ये जे आहे तुमच्यापर्यंत नेण्याचं काम हा चित्रपट करतो आहे. पुढच्या पिढीला
हा इतिहास दाखवलाच गेला पाहिजे. नव्हे हा चित्रपटाचे सुद्धा जे आहे हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये सुद्धा डबिंग झालं पाहिजे आणि तो प्रयत्न जो आहे हा निश्चितपणे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. कारण हा महात्मा ज्योतिराव फुल्यांचं एक कार्य, सावित्रीबाई फुल्यांचं एक कार्य संपूर्ण भारतात आणि इतरत्र सगळीकडे गेलं पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम. वेद न्यूज ब्युरो, नाशिक.